जय महाराष्ट्र। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माणगाव शहरातर्फे वाढदिवसाच्या भव्यमय शुभेच्छा। आता पण दाखव काय तुझी ऑर्डर आहे ती काही चालू कर, पण ऑर्डर नाही आहे, काहीच नाही। तुझं किती फूट खाली ठेवणार आहे, काय आहे, कसं आहे, टर्म्स अँड कंडिशन काय आहे, यांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तू करू नको। रात्रीच्या वेळेला ही लोक कामं करतात, हे कामं करायला आलेत की हे चोरून कामं करायला आलेत। आम्ही इथं आल्यानंतर त्याने एनएसएच्या अधिकाऱ्यांना फोन लावला, पीडब्ल्यूडी वाल्यांचा याला फोन लावला। अक्षरशः आम्हाला असं कुठं वाटायला लागलं की काहीतरी ह्याच्यामध्ये गोड भंडल चालू आहे। मुंबई गोवा महामार्गावरील तळेगाव येथील फ्लायओव्हरवर शनिवारी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास अपोलो हॉरिझॉन्टल डिरेक्शनल ड्रिलिंग रिग मशीनच्या सहाय्याने खोदकाम सुरू असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले। महामार्गावर रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना न करता वाहने उभी करून हे काम सुरू असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले। यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या तळेगाव येथील अरुणा वाघमारे यांनी घटनास्थळी जाब विचारला। याच दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नरेश अहिरे आणि प्रभाकर ढिपे हे आपल्या सहकाऱ्यांसह माणगावच्या दिशेने जात असताना महामार्गावर सुरू असलेले काम पाहून थांबले। हे काम नेमके कोणत्या परवानगीने सुरू आहे असा सवाल करत त्यांनी कामगारांकडे चौकशी केली। त्यावेळी कामगारांनी बीएसएनएलची लाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू असल्याचे सांगितले। मात्र कामाची परवानगी दर्शविणारे कोणतेही कागदपत्र किंवा परवानगीपत्र घटनास्थळी दाखवण्यात आले नसल्याने स्थानिक नागरिक आणि नरेश अहिरे यांनी संताप व्यक्त केला। संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधण्यास सांगितल्यानंतरही समाधानकारक माहिती मिळत नसल्याने शिवसेना उभाठा पक्षाचे नरेश अहिरे यांनी गोरेगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली। माहिती मिळताच ईपीआय भास्कर जाधव यांनी स्वतः घटनास्थळी येऊन पाहणी केली। प्राथमिक पाहणीत कामाची परवानगी दर्शविणारे कागदपत्र घटनास्थळी उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यानंतर पोलिसांनी कामगारांना तात्काळ काम थांबवण्याच्या सूचना दिल्या। परवानगीची कागदपत्रे दाखवल्यानंतरच काम सुरू करा असे स्पष्ट निर्देश देण्यात आले। दरम्यान महामार्गावर रात्रीच्या वेळी काम करताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना आणि वाहतूक सुरक्षेचे नियम पाळले होते का, तसेच बीएसएनएलची लाईन टाकण्यासाठी संबंधित विभागाची आणि महामार्ग प्राधिकरणाची परवानगी होती का याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। परवानगीची कागदपत्रे सादर केल्यानंतरच या कामाबाबत पुढील कारवाई स्पष्ट होणार आहे। ग्रामस्थांच्या वतीने मी माझी व्यथा व्यक्त करते की आज ह्या तळेगावच्या ब्रिजवरती काही पत्र वगैरे न दाखवता इथे काम चालू आहे आणि ते काम सांगतात की बीएसएनएलचं असून बीएसएनएलचं ककाच्यावर नाही, ते अनलिगल सांगून सुद्धा हे लोक रात्रीचं वगैरे इथे खड्डे वगैरे मारत आहेत। ते आम्हाला हानिकारक आहेत। आज उद्या जर ब्रिज वगैरे काही थोडी काय पडण्याची शक्यता झाली तर त्याला जबाबदार कोण? आज तर खरंच कहरच झालेला आहे। म्हणजे मनमानी कारभारचा सगळा बोलतात ना तसा प्रकार चालू आहे। आज तुम्हा सर्वांना कल्पना आहे गेले 17 वर्ष झालेले आहेत या मुंबई गोवा हायवे बनण्यासाठी, आणि आज कुठे ना कुठेतरी मार्गाने आज रस्ता बनत आहे आणि त्या रस्त्यावरती ब्रिज बनलेला आहे। ह्या ब्रिजवरती कुठलीही बाबतीची परमिशन नसताना ह्या कुठल्या सरकारने त्यांना परमिशन देऊन हे खोदकाम करून आणि पाईपलाईन टाकण्याचं काम परवानगी दिलेली आहे। आज या ठिकाणी हे अक्षरशः कुणालाही न जुमवता ना प्रशासनाला जुमवत आहेत, ना पोलीस प्रशासनाला जुमवत आहेत, ना स्थानिक लोकांना जुमवत आहेत। हे बिंदासपणे राजरोजपणाचे रात्रीचं ब्रिजवरती एक तर कुठली सेफ्टी लाईट लावलेली नाही, येणार जाणाऱ्या लोकांना जर अचानकपणे जर समजा यांची गाडी दिसली नाही तर केवढा मोठा भयंकर या ठिकाणी अपघात होऊ शकतो। आज या ठिकाणी तुम्ही खाली बघाल की एवढा मोठा या लोकांनी इथं खड्डा पाडलेला आहे आणि त्या खड्ड्यातून ड्रिल मशीन टाकलेली आहे। आज ही ड्रिल मशीन टाकत असताना ह्या रस्त्याच्या पलीकडे पासून तर त्या रस्त्याच्या पलीकडेपर्यंत संपूर्ण बेल टाकलेले आहेत ताकी ह्या ब्रिजला सपोर्टिंग व्हावं। आणि हा जो ड्रिल मशीन टाकत असताना आणि उद्या समजा हे जर बेल जर तुटला तर होणारा जबाबदार कोण असणार आहे हे सांगू शकतात का? एक तर हे स्वतःची नावं सांगत नाहीत कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत ते, यांच्याकडे कुठल्याही बाबतीची परमिशन नाहीये। आज आम्ही माणगावला जात असताना आम्हाला समजलं की अशाच्या प्रकारचे इथं काम चालू असतं। आम्ही थांबल्यानंतर त्यांना मी सांगितलं बाबा हे कुठलं काम चालू आहे, तुम्ही आम्हाला परवानगी द्या। आम्हाला हे परवानगी दाखवतो बोलले आणि अक्षरशः या काळोखातून कुठं पसार झाले ही काहीच कल्पना नाही। शेवटी नाईलाजाने आम्हाला गोरेगाव हद्दीमधले स्थानिक एपीआय
जाधव साहेब यांना आम्हाला फोन करून इथं बोलवायला लागले. आज आम्हाला खरंच आज या जाधव साहेबांबद्दल भाग्य वाटतं की एका फोनवरती ते डायरेक्ट 10 मिनिटाच्या तळेगावच्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनीही सांगितलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला परवानगी देत नाहीत, जोपर्यंत ग्रामस्थांचं समाधान होत नाही, तोपर्यंत कुठल्याही बाबतीचे इथं खोदकाम करू नये. हे काम रात्रीच का? हे काम रात्रीच का? हे काम करण्यासाठी आलेले आहेत की या ठिकाणी खोदकाम करून चोरी करण्यासाठी आलेले आहेत? हे पोलिसांनी स्वतः लक्ष देऊन जास्तीत जास्त कसं का पद्धतीचं काम थांबवता येईल त्या गोष्टी करण्यात यावं, हे जेवढं मान्य तुम्हाला नम्र विनंती करतो. लावलीस ना मशीन, तुला त्यांच्याकडनं लिगली परमिशन आहे की बघून लावली ना, तुझा किती लाखाची मशीन आहे, तुला लिगली करून लावणं गरजेचं आहे ना.